ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 3 विषयात पैकीच्या पैकी गुण, उरलेल्या 5 विषयामध्ये 80 ते 90% गुण असं असतानाही सर्वेश घाटोळे या विद्यार्थ्याला नागपूर विद्यापीठाने नापास ठरवलेलं आहे, फेल झाल्याचं मार्कशीट दिलेली आहे। आपल्यासोबत सर्वेश आहे। सर्वेश, विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा तुला फटका बसला, काय झालं नेमकं, काय झालं? सर, असं झालेलं आहे की आम्ही BA फर्स्ट सेमची एक्झाम दिली। त्या एक्झाममध्ये मीच नाही तर अनेक विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले, परंतु जेव्हा त्याचं हे आला TR आला कॉलेजमध्ये, त्या TRमध्ये कॉलेजमधल्या 480 विद्यार्थ्यांना नापास दाखवलं 2 विषयामध्ये, VSC आणि SSCमध्ये। मग आम्ही प्राचार्याकडे गेलो। प्राचार्याकडे गेल्यानंतर प्राचार्याने सुद्धा 2दा आमचा जो अर्ज आहे त्याला हे करून त्याच्यावरती रिप्लाय देऊन विद्यापीठाला पाठवलं, परंतु विद्यापीठाने त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही। अन्यथा मग आम्ही सुद्धा परत त्यांच्याकडे गेलो कुलगुरूजवळ। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही करून देऊया तुमचं काम, पण तरी झालं नाही। मग नंतर आम्ही कोर्टामध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर आमचा सुधारित निकाल आम्हाला प्राप्त झाला। पण आतापर्यंत ही दुसऱ्या सेम म्हणजे सेकंड सेमची एक्झाम 45 दिवस लोटूनही रिझल्ट लागलेला नाही आहे दुसऱ्या सेमचा BAचा। सांग, तुला पैकीच्या पैकी किती विषयात आहे, इतर विषयात किती गुण आहे, तरी नापास ठरवण्यात आलं? मला 3 विषय आहे, VSC, SSC आणि मेजर। या 3 विषयांमध्ये मला पूर्णपैकी पूर्ण आहे। 2 विषय VSC आणि SSC यामध्ये 50 पैकी 50 आहे, आणि एक विषय जो 100 मार्काचा आहे माझा मेजर, त्याच्यामध्ये 100 पैकी 100 आहे। इतर विषयांमध्ये मला सरासरी पाहायला गेलं 80 ते 90च्या मधात आहे। जसं OE माझं जॉग्राफी आहे त्यामध्ये मला 92 आहे 100 पैकी। त्याचप्रमाणे माझं CC आहे त्यामध्ये 99 आहे। असे मला 5 विषय म्हणजे बरेच पैकी मार्क आहे। इतकी चांगले मार्क्स असताना पैकीच्या पैकी नापास कसं ठरवलं? मार्कशीटमध्ये काय आलं? मार्कशीटमध्ये मार्क जरी दिसत असले पण त्याखाली जे फेल आणि पासचं सिम्बॉल असते त्यामध्ये फेल सिम्बॉल दाखवत आहे माझं। आता ते सुधारित झालेलं आहे, परंतु काही विद्यार्थी अजूनही झालं नाही। माझं झालं असेल पण अजून 480 विद्यार्थी, कितकेच विद्यार्थी असे ज्यांचं आतापर्यंत झालं नाही। तू कोर्टात गेला होता, कोर्टाने काय डिसिजन दिला? हायकोर्टाने हायकोर्टाने डिसिजन असं दिलं की त्यांना नोटीस पाठवली, आणि का बरं विद्यार्थ्यांना इतका लेट तुम्ही निकाल दिला आणि सुधारित का बरं केलं नाही याविषयी त्यांना सुनवाई करणं म्हणजे त्यांना वेळ दिलेला आहे 18 सप्टेंबरपर्यंत। विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप झाला? हो, खूप जास्त। कारण की मी एक विद्यार्थी आता मला शैक्षणिक त्रास तर झालाच, मला मनापासून इच्छा उडून गेली की आपण इतकी मेहनत केली तरी आपल्याला मार्क्स प्राप्त झाले नाही, आपल्या मेहनतीचं फळ मिळालेलं नाही। त्यानंतर माझं आर्थिक नुकसान झालं, कारण की विद्यार्थ्यांकडे आर्थिक कुवत नसते, तरी मी जितकं होऊ शकलं तितकं या विद्यापीठाशी संघर्ष केला। तुला आईवडील नाही असं तू सांगितलेलं आहे, तू आजीकडे राहतो, अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये विद्यापीठाशी भांडणं, कोर्टापर्यंत जाणं, न्यायालयात जाणं किती मोठा मनस्ताप? हो सर, ते तर आहे। मला खूप मोठा त्रास झालेला आहे आई वडील नसून पण तरी मी हार सुद्धा मानली नाही आणि कधीच पुढे मानीन पण नाही। बस। मग कोर्टात गेला? हो, मी कोर्टमध्ये गेलो मग, कारण की मला अपेक्षा होती की न्यायालयामधून मला न्याय प्राप्त होईल, मला माझा सुधारित निकाल मिळेल। इतर विद्यार्थ्यांचं काय स्टेटस आहे आता? इतर विद्यार्थ्यांचं स्टेटस असं आहे की BA म्हणजे असं विषय समजला जाते की ते करावं की न करावं काही अर्थ नाही, पण असं अनेक विद्यार्थी असे आहे की जे कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, कारण की ते गावाला राहतात, त्यांचे आईवडील इतके सक्षम नाही किंवा त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही आहे, तर ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि ते विद्यापीठाशी म्हणजे भांडू शकत नाही, म्हणून त्यांचं कुठंतरी जे हे आहे ते पुढे नाही येत आहे त्यांचं म्हणणं। 480 विद्यार्थी आहेत असे। सर्वेसारखे तो सांगतोय की 480 विद्यार्थी आहेत, आईवडील नाही झाला, अशा परिस्थितीत तो आपल्या हक्कासाठी न्यायालयापर्यंत विद्यापीठ आणि कॉलेजशी भांडला, न्यायालयानं न्याय दिलेला आहे, परंतु प्रश्न आहे की विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा एका विद्यार्थ्याला फटका बसलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।